हॅलो स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ की ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की ऑल इंडिया काउन्सिलिंग काय आहे आणि स्टेट काउन्सिलिंग काय आहे. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की ऑल इंडिया काउन्सिलिंग जॉईन करायचं की स्टेट काउन्सिलिंग जॉईन करायचं. ओके, सो त्याच्या सीट्स किती आहेत, ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये कुठल्या सीट्स आहेत, कोणत्या कॉलेजेसला येतात, त्याच्यानंतर स्टेट काउन्सिलिंगला कुठल्या सीट्स येतात, त्याच्यानंतर कट ऑफ कसा असतो यांचा की आपल्या जे मार्क्स आहेत त्याच्यानुसार कुठल्या काउन्सिलिंगला जायला पाहिजे. तर हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो आपल्या इंडियामध्ये दोन काउन्सिलिंग जे आहे ते मेडिकल ऍडमिशन्स कंडक्ट करते. डिफरंट कोर्सेसला डिफरंट जे मेडिकल कोर्सेस आहे त्याच्या ऍडमिशनसाठी दोन काउन्सिलिंग होतात, ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग. ओके, सो आता याच्यामध्ये मेडिकल कोर्सेसमध्ये वेगवेगळे मेडिकल कोर्सेस आहेत. तर ते कुठले आहेत की जसं MBBS आहे, त्याच्यानंतर BDS आहे, त्याच्यानंतर आयुष कोर्सेस आहेत काही, प्लस अलाइड कोर्सेस. आता आयुष कोर्सेसमध्ये याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस येतात, जसं BAMS आहे, BHMS आहे, BUMS आहे, BSMS आहे, BNYS. ते वेगवेगळे कोर्सेस जे आहेत ते आयुषमध्ये आयुषच्या अंडर येतात. ओके, सो हे जे कोर्सेस आहे याला सुद्धा दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे, म्हणजे एक MBBS आणि BDS आणि त्याच्यानंतर आयुष कोर्सेस. ओके, सो दोन पार्ट मध्ये यांना डिवाइड केलेलं आहे. तर आता आपण बघूया की कुठली कुठली कमिटी जी आहे कुठलं काउन्सिलिंग जे आहे ते कंडक्ट करते. ओके, तो सर्वात पहिले MBBS आणि BDS ची काउन्सिलिंग. ओके, सो MBBS BDS जे आहे दोन काउन्सिलिंग होतात, ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग. सो ऑल इंडिया काउन्सिलिंग जी आहे MBBS आणि BDS ची ती कंडक्ट करते MCC. ओके, MCC जी कमिटी आहे ती मेडिकल ऍडमिशन्स फॉर MBBS आणि BDS जे आहे ऑल ओव्हर इंडियाची कंडक्ट करते. त्याच्यानंतर स्टेट काउन्सिलिंग जी आहे ती महाराष्ट्रासाठी CET सेल जे आहे ते कंडक्ट करते. ओके, आता प्रत्येक स्टेटची कमिटी राहते, प्रत्येक स्टेटचं एक कमिटी राहील की जी स्टेट काउन्सिलिंग करतं. पण आपल्या महाराष्ट्रासाठी जे आहे ते CET सेल आहे. ओके, CET सेल जे आहे ती ऍडमिशन कंडक्ट करेल. त्याच्यानंतर सेम तसंच आयुष काउन्सिलिंग साठी आहे, म्हणजे आयुष साठी जे वेगवेगळे कोर्सेस आहेत त्याला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एक तर ऑल इंडिया काउन्सिलिंग जॉईन करावं लागतं किंवा मग स्टेट काउन्सिलिंग. तर ऑल इंडिया काउन्सिलिंग जे आहे आयुषचं ते कंडक्ट करतं AACCC. ओके, म्हणजेच आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी. आणि स्टेट काउन्सिलिंग जे आहे ते पुन्हा CET सेल जे आहे ते कंडक्ट करतं. आता ह्या ज्या वेबसाईट्स दिलेल्या आहेत तर या वेबसाईट्सला जी पूर्ण ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती या वेबसाईट्सला चालते. म्हणजे जसं नोटिफिकेशन येईल तर तुम्हाला या वेबसाईटला जाऊन नोटिफिकेशन चेक करावं लागतं आणि तिथे रजिस्ट्रेशन करून तुमची ऍडमिशन प्रोसेस जी आहे पुढची ती तुम्हाला फॉलो करावी लागते. ओके, सो हे जे आहे डिफरंट कमिटीज आहे की जे मेडिकल ऍडमिशन कंडक्ट करतं. ओके, सो आता याच्यामध्ये सर्वात पहिले आपण बघूया MBBS आणि BDS चं काउन्सिलिंग कसं होतं. सो MBBS आणि BDS साठी ऑल इंडिया काउन्सिलिंग जे आहे ते MCC थ्रू होतं. ओके, सो त्याच्यामध्ये काय राहतं ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये की जितके पण गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ऑल ओव्हर इंडिया MBBS आणि BDS चे, ओके, सो त्याच्यामधले 15% सीट्स ज्या आहेत त्या ऑल इंडिया काउन्सिलिंग थ्रू फील होतील. ओके, म्हणजे सपोज आता महाराष्ट्रामध्ये एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे. ओके, तर त्या गव्हर्नमेंट कॉलेजला 100 सीट्स असतील, त्या 100 पैकी 15 सीट्स ज्या आहेत म्हणजे 15% 15 सीट्स ज्या आहेत त्या 15 सीट्स साठी ऑल ओव्हर इंडिया मधले मुलं तिथे अप्लाय करू शकतात त्या 15 सीट साठी. ओके, त्याच्यानंतर 100% डीम्ड युनिव्हर्सिटीज, म्हणजे जितक्या पण डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत तर तिथले 100% सीट्स जे आहेत त्या ऑल इंडिया काउन्सिलिंग थ्रूच फील होतील. त्याच्यानंतर एम्सचे कॉलेजेस, जितके पण एम्सचे कॉलेजेस आहेत, त्याच्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे, जिपमर आहे, AFMC आहे, इथल्या सुद्धा जितक्या पण सीट्स आहेत MBBS आणि BDSच्या त्या ऑल इंडिया कोटा थ्रूच फील होतात. त्याच्यानंतर ESIC कोटा पण राहतो, म्हणजे जितके पण ESIC कॉलेजेस आहेत तिथे जर तुम्हाला ESIC कोटा थ्रू अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया काउन्सिलिंग जी आहे ती जॉईन करावी लागते. त्याच्यानंतर जितके पण IPO कॉलेजेस आहेत, दोन IPO कॉलेजेस आहेत म्हणजे इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीचे, तर तिथे सुद्धा सर्व सीट्स ज्या आहेत त्याच्या 100% सीट्स त्या ऑल इंडिया कोटा थ्रूच फिल केल्या जातात, म्हणजेच ऑल इंडिया काउन्सिलिंग थ्रू. ओके,
त्याच्यानंतर आहे स्टेट काउन्सिलिंग. ओके, आता स्टेट काउन्सिलिंग मध्ये काय होतं की 85% जितक्या पण सीट्स आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या, तर त्या फिल होतात स्टेट काउन्सिलिंग थ्रू. म्हणजे आपण जसं म्हटलंय 15% ऑल इंडिया फिल करते आणि रिमेनिंग 85% सीट्स ज्या आहेत त्या जे स्टेट सेल आहे, सीईटी सेल तो फिल करतो. आणि जितके पण प्रायव्हेट कॉलेजेस आहेत महाराष्ट्र स्टेटमध्ये, तर त्याचे 100% सीट जे आहेत ते स्टेट काउन्सिलिंग थ्रू फिल होतात. ओके, सो हे आहे एमबीबीएस आणि बीडीएस बद्दल. आता असंच सेम जे आहे ते आयुष बद्दल सुद्धा आहे. ओके, सो आयुषमध्ये काय होतं की ऑल इंडिया काउन्सिलिंग जे आहे ते AA CCC कंडक्ट करतं. ओके, सो याच्यामध्ये पण तसंच आहे की 15% सीट्स ज्या आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या, तर ते ऑल इंडिया काउन्सिलिंग थ्रू फिल होतील. म्हणजे जे AA CCC कमिटी आहे ती फिल करेल. आणि जितके 100% सीट्स आहे डीम कॉलेजेसच्या, सेंट्रल युनिव्हर्सिटीजच्या, नॅशनल इन्स्टिट्यूटचे, ते सुद्धा ऑल इंडिया काउन्सिलिंग थ्रू फिल होतील. आणि स्टेट सेल जे काय आहे तिथून काय होतं, स्टेट काउन्सिलिंग थ्रू 85% सीट्स जे आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या त्या फिल होतील. त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेसच्या 100% सीट्स जे आहेत ते फिल होतील. आणि याच्यामध्ये काय राहतं की जे नॉन डोमिसाईल आहे ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात आयुषसाठी. म्हणजे 15% त्यांच्यासाठी पण सीट्स आहेत. नॉन डोमिसाईल इन द सेन्स अदर दॅन महाराष्ट्र स्टेट. ओके, आता याच्यामध्ये काय राहतं की एक कन्सेप्ट आहे ओपन स्टेट आणि क्लोज स्टेट. ओके, सो ओपन स्टेट आणि क्लोज स्टेट म्हणजे काय आहे की आपलं महाराष्ट्र जे आहे ते क्लोज स्टेट आहे. ओके, सो क्लोज स्टेट म्हणजे काय की इथे ज्या पण सीट्स असतील, म्हणजे जे पण स्टेट काउन्सिलिंग होईल, तर त्या स्टेट काउन्सिलिंग मध्ये फक्त महाराष्ट्रातले स्टुडंट्स जे आहेत तेच अपियर होऊ शकतात किंवा अप्लाय करू शकतात. म्हणजेच काय की तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल असले पाहिजे. काही स्टेट जे आहे ते ओपन असतात. ओपन इन द सेन्स की त्यांची जी काउन्सिलिंग होते स्टेट काउन्सिलिंग, ओके, तर त्या स्टेट काउन्सिलिंग मध्ये अदर स्टेटचे मुलं सुद्धा पार्टिसिपेट करू शकतात. सो आपलं महाराष्ट्र जे आहे ते क्लोज स्टेट आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस आणि बीडीएस साठी जितके पण प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, तर त्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्रातलेच मुलं अप्लाय करू शकतात सीईटी सेल थ्रू. ओके, आता अप्लाय कुठे करायचं मार्क्स नुसार. ओके, सो आता जसं आपण बघितलंय की 15%च फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीट्स जे आहेत त्या ऑल इंडियासाठी राहतात. ओके, सो ऑब्विस आहे की कट ऑफ जो आहे तो ऑल इंडियाचा जास्त जाईल, राईट. म्हणजे काय होतं की ऑल इंडियासाठी फक्त 15 सीटसाठी ऑल ओव्हर इंडिया मधली मुलं तिथे अप्लाय करतात. बट तेच 85% सीट्ससाठी महाराष्ट्रातलीच मुलं फक्त तिथे अप्लाय करू शकतात. ओके, सो ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी ऑल इंडिया काउन्सिलिंग जॉईन केली तरी चालेल, कारण की त्याच्यात त्यांचा नंबर जो आहे तो अदर स्टेटमध्ये पण लागू शकतो चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसला. ओके, आणि ज्यांना थोडं जे मार्क्स आहेत किंवा ज्यांचा जो रँक आहे, जो लास्ट इयरचा जो कट ऑफ असेल, लास्ट इयरचा जो कट ऑफ आहे त्याच्या रेंजमध्ये आहे किंवा त्याच्या 5-10 हजाराच्या रेंजमध्ये आहे, तर त्यांनी सुद्धा ऑल इंडिया काउन्सिलिंग जी आहे ती जॉईन करायला हवी. मीन्स जो शेवटचा राऊंड जिथे एंड झालाय, शेवटच्या राऊंडला जो कट ऑफ होता किंवा जो रँक होता, ज्याला क्लोज झालाय ऍडमिशन, तर त्याला सुद्धा होऊ शकतो. ओके, सो हे होतं, हा व्हिडिओ होता आपला ऑल इंडिया आणि स्टेट काउन्सिलिंग बद्दल. ओके, सो अशाच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि तुम्हाला जर काउन्सिलिंग जॉईन करायची असेल किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल काउन्सिलिंग बद्दल, मेडिकल ऍडमिशन बद्दल, तर खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा.